आज मी तुम्हाला बोंबलाचा थपथपीत दाखवणार आहे। त्यासाठी मी बोंबील घेतलेत, 5-6 बोंबील आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेत। हे 1.5 चमचा मिरची पावडर, हे अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग, हे अर्धा चमचा मीठ, हे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि हे कोकम आणि तेल आणि थोडंसं पाणी। चला तर आता आपण सुरू करूया। मी आता हे सगळं एकत्र करून घेणार आहे। लसूण, कोथिंबीर, ही कापलेली मिरची, हळद, हिंग, यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेच होतं। मीठ, कोकम, थोडंसं तेल आणि हे थोडा असं हाताने चुरून घ्यायचं। म्हणजे मिरची, लसूण हे सगळं एकजीव होईपर्यंत थोडंसं हाताने चुरून घ्यायचं, म्हणजे ते लसणीची टेस्ट चांगली उतरते। लसूण थोडा जास्त घ्यायचा। बोंबील घेणार आहेत हे कापलेले, शक्यतो छोटे बोंबीलच घ्या, लहान बोंबील असले की त्याच्यामध्ये काटे नसतात जास्त सुतासारखे। छोटे बोंबीलांचं थपथपीत छान होतं। थोडंसं हे फक्त आता माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठीच मी बनवणार आहे, त्याच्यामुळे मी इतकंच बनवलं आहे। 2 माणसांसाठी एवढंसं पुरेसं आहे। चपाती भाकरी त्याच्याबरोबर खाण्यासाठी थोडं पाणी टाकणार आहे। आता हे मी फक्त गॅसवर ठेवणार आहे। गॅस ऑन करते मी आणि खूप फास्ट नाही, स्लो गॅसवरती ह्याला 2-3 मिनिटं ठेवायचं। हे बघा 2 मिनिटं झालेले आहे, ह्याला उकळ आलं। ह्याला जास्त हलवायचं नाही, जास्त हलवलं ना तर बोंबील ह्याच्यामध्ये सगळे सुटून जातील आणि फक्त काटे राहतील। आता हे झालंय। आता गॅस बंद करते, दाखवते तुम्हाला। हे खूप छान लागतं, चपाती भाकरी याच्याबरोबर खूप चविष्ट लागतं। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।